नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण रत्नागिरीवरून कसबा या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत. कसबा हे ठिकाण रत्नागिरीपासून अवघ्या 20 किलोमीटरवर आहे. कसबा हे असं ठिकाण आहे की जे आपल्याला इतिहासाची आठवण करून देईल. प्रवासातील हा निसर्ग मनाला आनंद देऊन जातो. सोबत असलेले आर्टिस्ट कैलास लहांगे, संजय गगे आणि रवी वेंगुर्लेकर निसर्ग सौंदर्याचा लॅपटॉप शूट घेत आहेत. तर आता आपण कसबा येथे पोहोचलेलो आहोत. कसबा हे ठिकाण आहे जेथे संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैनिकांनी पकडले होते. संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली, अनेक लढाया लढल्या. छत्रपती संभाजी महाराज असे योद्धा होते ज्यांच्यामध्ये 10 हत्तींचे बळ होते. औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारे संभाजी महाराज अतिशय ज्ञानी राजे होते. अशा बलाढ्य राजाला पकडून देण्याकरता कसबा येथे फितुरी झाली आणि औरंगजेबाच्या सैनिकांनी संभाजी महाराजांना कसबा येथे पकडले. कसबा येथे संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडले गेले ते हे ठिकाण आहे. त्याच ठिकाणी संभाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा आता उभारला गेला आहे. येथूनच संभाजी महाराजांना जेरबंद करून आग्र्याला नेण्यात आले आणि तेथे त्यांचा भयानक असा मृत्यू घडवून आणला. अशा ह्या राजाला मानाचा मुजरा. महाराजांच्या या पुतळ्यापासून आपण सरळ पुढे अर्धा किलोमीटर चालत जाणार आहोत, ते म्हणजे कर्णेश्वर मंदिराकडे. पूर्ण कसबा गावातून जाणारा हा रस्ता थोडा अरुंद आहे आणि आपण पोहोचतोय ते कर्णेश्वर मंदिराजवळ. पावसाळा असल्याकारणाने सर्वत्र हिरवीगार झाडी आणि प्रसन्न वातावरण होते. आता आपण आलेलो आहोत रत्नागिरीमधलं कसबा या ठिकाणी. कसबामधील हे कर्णेश्वर मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर आहे. शंकराचं जागृत देवस्थान असलेलं हे मंदिर पांडवकालीन असल्याचं बोलले जाते. मंदिरात जाऊन छान असं दर्शन घेऊयात. चारही बाजूला एकसारखी शिल्पकला असलेले हे मंदिर वास्तुशास्त्राचं सुंदर उदाहरण आहे. कलाकारांना हे मंदिर म्हणजे पर्वणीच आहे. कुठूनही पाहिलं तरीही मंदिराचं सौंदर्य डोळ्यात भरून येते. छान असं दर्शन घेतल्यानंतर तेथील पुजारी बाबांनी आम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती दिली. गणपती आहे. पूर्वीच्या महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे. उत्तरेला समुद्र मंथन आहे. मंदिरच्या पाठीमागे कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. म्हणून सूर्यपास कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर ही पूर्व दिशा आहे. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्यांना संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपास कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्युद्ध घ्यायला परशुरामकडे होते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर. कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे. ती पाठ होण्यापूर्वी कोंबड्यावर पण ओरडली. पांडवांना वाटलं पाठ झाली. ताटावर जेवले, ताटावर उलटी ठेवले, नंतर निघून गेले. ती 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. कॅमेऱ्यातून बघा. ते 1, हे बघा, हे 2, हे बघा इकडे 2, ते 3 घ्या. हे बघा, ते 3, हे 4, 4 आणि देवाच्या खाली 5. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पाठीपूर्वी मंदिर तयार नाही झालं. मंदिर अपूर्ण आहे. मंदिराला वरती कळस नाही. ते कळस झाले असते ना तर आजी ती प्रतिकाशी झाली असती. पण ते होऊ नये. आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जाकमाता देवी ना झाले असते ना तर पांडवांना परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं. म्हणून सूर्यपास कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले ते 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वर्णन शास्त्री आणि 3 यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वरी आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना इकडे या, इकडे हे इथे
देवाकडे पाठवतो. पुतळा आहे ना, तिथेच छत्रपती संभाजींना सरदेसांच्या राजवाड्यात पकडलं. छत्रपती संभाजींचं तिथे संस्थान होतं आणि तिथेच पकडलं, अटक केली, कैद केली सरदेसांच्या राजवाड्यामध्ये संभाजींना आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ ओढबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण हे आहे. छत्रपती संभाजींना त्या संगमेश्वर मंदिर अटक झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमनी कावा, कसबा संगमेश्वर, ते संगमेश्वर. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, उंच पहाड आहे, पहाडामध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे, 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासपदी दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं, हातोड आणि छलीन तयारी केलेलं, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र 6 महिन्याची होती. सूर्य उगवला की 6 महिने मावळतच नव्हता म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळेची एक रात्र, त्यावेळेचा एक दिवस, म्हणजे आताचे 6 महिने. अजून उत्तर ध्रुवावरती, दक्षिण ध्रुवावरती 1 महिन्याची, 2 महिन्याची, 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचे दिवस अजून आहे. म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. ओम नमस् आता तिकडे फिरवा. ओम नमः मोबाईल फिरवा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव दत्त शिवाला समर्थ. हरि ओम. आपल्या 8 दिशा आहेत, 8ही दिशांचे देव आहेत म्हणून याला 3 3 3 3 म्हणून याला देवांचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8ही दिशांचे रक्षक, 8ही दिशांचे मार्गदर्शक म्हणून हे महाद्वार आहे. 8ही दिशांच्या देवांचं इथे दर्शन होतं. आता बघा, नंतर फोटो घ्या. हे बघा, खांबावरती पार्वती माता आहे, ती बघा महाकाली आहे. गणपती आहे, डोक्यावर गणपती येतो बघा ते खांबावर. बसायचं आसन आहे बघा, इथे बसून देवांचे खाली पाय लागायचे, उभं राहत नाही, फुलं डोकी लागायचे. ते फुल घ्या. भीम 14 फूट उंच होते, आपल्या दुप्पट. आपली छाती आहे ना, पांडवांची कंबर, इथे बसून पांडवांचे खाली पाय लागायचे, उभं राहत की फुलं डोकायचे. अशी 5 पांडवांचे 5 ठिकाणी 5 ताट आहेत. असे पंचकळस आहेत पार्वतीचे म्हणून आपण शुभ कार्याला 5च कळस वापरतो, घागरी वापरतो. अशा 5 ठिकाणी 5 घागरी आहेत. तुम्ही पूजा केली ती 5वी घागर आहे म्हणून तिथे पूजा करायची. हे बघा, शंखांच्या कळ्या बनवल्या म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये शंखाने औषध घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. हे नरकासूर कीर्तिसूर राक्षस आहेत. दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, ते हेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं? कायमचं पायाखाली स्थान मागितलं राक्षसांनी. म्हणून राक्षस पण शिवभक्त होते म्हणून याला पाय लावून आत यायचं. आता पण इथे या. आतापर्यंत 10 अवतार झाले. तुम्ही इथे या, पुढे मोबाईल घेऊन या. हे वरती बघा, आतापर्यंत 10 अवतार झाले, 10 अवतार झाले बघा. ही आडवी मूर्ती आहे विष्णूची. त्या विष्णूच्या आडव्या मूर्तीच्या वरती डोकीवर बघा, पहिला मत्स्य मासा घ्या, तो बघा. कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि अवतार झाले, 10 अवतार झाले. आणि प्रत्येक ठिकाणी गौतम बुद्धांनी कलंकी देत नाहीत. तिथे गौतम बुद्धांनी कलंकी पण दिला. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि प्रत्येक ठिकाणी गौतम बुद्धांनी कलंकी देत नाहीत. सुनामी लाटा चालू झाल्या म्हणून आपण म्हणतो ना, कलियुग म्हणजे हेच ते. आता गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला म्हणून सूर्यपासून कोणते पुत्र कर्णाचा कर्णेश्वर. आता बघा, तुमचं हे 1 मिनिट. आपण म्हणतो ना, आता हे कलंकीचे चालू झालेले कुठले ते 3 भाग आता चालू झाले. कुठले म्हणते? सुनामी लाटा, भूकंप आणि करोना. सुनामी लाटा, भूकंप आणि करोना हे कलंकीचे अवतार आता चालू झालेले आहेत बघा. सगळं कंप्लीट घेतले ना त्याच्यावर. अमृत कलश आहे बघा, अमृत कलश. आणि ह्या गंधर्व नृत्तिक आहेत. हे किन्नर पण आहेत, रात्री ओरतात ते. 5 यक्षिणी. आता फोटो घ्या. हे पण गंधर्व नृत्तिक आहे. आता तिथे 3 फुलं होती, तिथे एकच फुलं आहे बघा. घ्या फोटो. मंदिराविषयी पूर्ण माहिती मनात साठवून मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.